निश्चित फसवलेलं आहे। जे न्यायालयाचा सर्व कागदपत्र मी पाहिलं, न्यायालयाने हेच म्हटलं प्रोसेस पूरा करा आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रोसेस पूरा न करता कंटेम्प्ट केलं म्हणून स्वतःची नोकरीची भीती बाळगून त्या लोकांनी तोडकाम केलेलं आहे। त्याच्याबद्दलही आम्हाला जे लढा द्यायचा ते लढू, परंतु अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने कोणाचाही घर तोडू नये अशा प्रकारची व्यवस्थाच्या कामामध्ये मी लागलेलो आहे। 1962चा जो डेटम लाईन आहे तो 2011 पर्यंत जसा महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी आहे, मुंबईला त्याच्यातून वगळलेला आहे, तर मुंबईलाही तो त्या कायद्याचा लाभ मिळाला पाहिजे म्हणून माझं भांडण सुरू आहे। मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलारजींनी 3 बैठका घेतल्या या बाबतीत। काल बोरिवलीच्या वॉर्ड ऑफिसमध्ये बैठक झाली, कालही मी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि मला आशिषजींवरती पूर्ण विश्वास आहे ते ह्या विषयाला न्याय देतील। माताजी 22ला गट स्थापन होणार आहे, तर मी आशिषजींना निवेदन केलं बाबा गट स्थापन होण्याच्या आधी ह्याचा तुम्ही निर्णय करा। त्यांनी आश्वासन दिलं पण सरकारच्या कामाला त्यांना एक नीती नियम पाळावा लागतो, मागे पुढे होईल परंतु 100% होईल। संतोष सिंग नावाच्या एका व्यक्तीच्या कार्यकर्त्याचा 46 लाख रुपये भरल्यानंतरही संध्या नांदेडकरांनी जुलमी पद्धतीने तोडलं आणि त्यांना जर 22 तारखेपर्यंत परवानगी दिला नाही तर मी डेप्युटी म्युनिसिपल कमिशनरच्या कार्यालयासमोर धरणा धरीन अशा प्रकारचा घोषणा मी केलं होतं, परंतु संतोष सिंगला आता परमिशन देत आहेत अशा प्रकारची स्थिती आहे। आणि मला इकडच्या लोकांनी सांगितलं साहेब तू आमच्यासाठी पण करा, तर संतोषला परवानगी मिळाली तरी संपूर्ण मुंबई शहरातल्या लोकांसाठी जर आशिषजींनी 22च्या अगोदर निर्णय घेतला तर त्यांचं आम्ही स्वागत करू, नाहीतर 1 दिवसाचा परत धरणं आंदोलन करून या विषयाला वाचा फोडण्याचं काम आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून करणार आहेत। कितकीपाडा असो किंवा वेलिंग्टन असो किंवा बुराई असो अशा काही भागातले प्रश्न आपण मांडले आणि त्याला निर्णय याच्यावरती पण घेऊन आले। आता ह्या जे शुक्ला कंपाऊंड आहे हे मार्गी करण्यासाठी आपण आंदोलन किंवा यांच्या संगनमताने कोर्टात जाणार आहात का? कोर्टात सुद्धा आम्ही जाऊ। आता जो वकील आहे त्याच्याशी मी काल बोलल्यानंतर मला थोडा शंका निर्माण झाली आहे आणि म्हणून मी लोकांनाही सांगितलं, ह्या लोकांना तर संपूर्ण मुंबई शहरातल्या लोकांना एका राजकीय लोकांवरती विश्वास ठेवू नका। ऑप्शन उपलब्ध आहे ना, 2-4 लोक आहेत, सर्वांना भेटा। एक वकील केला तरी दुसऱ्या वकीलचा पण भेटायला पाहिजे। एवढ्या लोक आहेत, 4 लोकांनी एका वकीलकडे केस करायचं, 4 लोकांनी दुसऱ्याकडे करायचं, म्हणजे एखादा मागे पुढे झाला तरी दुसरा तर न्याय मिळून देईल आपल्याला। आणि तेही मी ह्यांना सांगितलं, हे लोकांनी नाही केलं तरी आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे, आम्ही करू, परंतु ह्या पुढे अशा चुकीच्या पद्धतीने लोकांची घरं तोडून देणार नाही आम्ही। परंतु एक कंडिशन मी लोकांना घातलंय, तुमचं घर तुटत असताना तुम्ही रस्त्यावर या, तुमच्या पाठीशी नंतर आम्ही नक्की उभे राहू।